ध्यान, चिंतन, मनन, एकाग्रता तसेच मेडिटेशन हे शब्द आपण रोज ऐकत असतो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अतिशय तणावाच्या जीवनशैली असलेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा शब्द काही नवीन नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असतो, त्या गोष्टीशी आपण सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडत जात असतो. ती गोष्ट आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये सतत विचारांमध्ये चालू असते. अगदीच या गोष्टीशी सगळेजण सहमत होतील. ती गोष्ट म्हणजे आपण सहजच एखाद्याला बोलून जातो बघा, की काय तुझ्या ध्यानीमनी तेच चालू आहे का? जरा आजूबाजूला काय चालले आहे तिकडे तुझे लक्ष नाहीये का? तिकडे जरा लक्ष दे. तर अशा या ध्यान या विषयावरती या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्व श्रोत्यांचे स्वागत. खर तर ध्यान हा विषय खूप सखोल आणि खूपच विस्तारित आहे. त्याचा अतिशय मोठा असा अभ्यास आहे. त्यावरती बोलण्यासाठी मी काही तज्ञ नाही, पण मला त्याचा जो काही अर्थ उमगलेला आहे किंवा जे मला काही समजत आहे ते मी तुम्हापर्यंत शेअर करत आहे. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाला प्रत्येकच पद्धतीने ध्यान करावे असे नाही. ध्यानाचे अचल ज्योती, भक्ती, ज्ञान, संयम इत्यादी प्रकार आहेत. दिव्याच्या ज्योतीवर, देवाच्या किंवा आपल्या गुरूंच्या मूर्तीवर ध्यान केले जाते. याशिवाय फक्त डोळे बंद करून देखील आपण आपल्या सप्तचक्रांवरती ध्यान करू शकतो. गीतेच्या 6व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास ध्यान योग, आत्मसंयम याबद्दल सांगितले आहे. ते आपल्या संपूर्ण मनुष्यजातीसाठी अत्यंत मोलाचे असे ज्ञान आहे. बघा, ध्यान, मन, ज्ञान या तिन्हींचा एकमेकांशी घट्ट संबंध आहे. जे ध्यानाने आपल्या मनामध्ये येते आणि त्याचे ज्ञानामध्ये रूपांतरण होते आणि असे मिळालेले ज्ञान किंवा ही जी ज्ञानरूपी शक्ती आहे ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये सशक्तपणे उभा राहण्यासाठी मदत करते. किंबहुना त्यामुळेच आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये न डगमगता उभे राहू शकतो. म्हणजेच पहा, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक काळजीच्या काळामध्ये किंवा एखाद्या कठीण प्रसंगामध्ये आपण तग धरून उभे राहण्यासाठी जी आपल्याला शक्ती लागते ना, ती शक्ती ह्या ध्यानामधूनच येत राहते. आणि म्हणूनच ध्यानाचे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्व आहे. तर असे हे ध्यान कसे करायचे? अत्यंत अस्थिर, चलबिचल आणि अतिशय चंचल आणि काही अंशी अस्वच्छ झालेल्या मनाला स्थिर काचेसारखं स्वच्छ आणि वज्रासारखे मजबूत करण्याचे काम हे ध्यान करत असते. आणि म्हणूनच अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत तरुण, स्त्री, पुरुष सगळ्यांनी याचा सराव केला पाहिजे. तर असे हे ध्यान कसे करायचे हा मोठा प्रश्न असतो. आणि कधी कधी असे होते की ध्यान लावण्याचा आपण जितका प्रयत्न करू तितके आपले मन वेगवेगळ्या मार्गांनी पळत असते. ध्यानाचा थेट संबंध आपल्या श्वासाशी आहे आणि म्हणून प्रथम आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. श्वास हा सतत आपण घेत असतो, पण आपण त्याच्यावर लक्ष देत नसतो. म्हणून ध्यान करताना प्रथम श्वासाकडे लक्ष द्यावे. श्वास घेताना आणि सोडताना तो लांब घ्यावा. डोळे बंद करून चित्त एकाग्र करणे म्हणजे सोप्या भाषेमध्ये सगळे विचार बंद करून फक्त आणि फक्त आपल्या आराध्य देवतेची प्रतिमा समोर आणावी. फक्त श्वास आणि आपण आणि आपले आराध्य या तिन्हींचीच जाणीव झाली पाहिजे. असे हे ध्यान करण्याचा आपण रोज थोडा थोडा प्रयत्न नक्कीच करायला हवा. जेव्हा आपले मन खूप अस्वस्थ असते, दुःखी असते किंवा एखाद्या आजाराने आपण ग्रस्त असतो, त्यावेळी ध्यानाचा सराव केला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होते. नामस्मरणामध्ये खूप शक्ती असते. जितके नामस्मरण तुम्ही कराल तितके ध्यान केंद्रित होण्यास मदत होणार आहे. ध्यान केंद्रित होणे ही पहिली पायरी आहे आणि त्या पुढील प्रवास देखील खूप सरावाने पूर्ण करता येतो. ध्यान तुम्ही जिथे बसला असाल, जिथे असाल तिथून करू शकता. अगदी ऑफिसमध्ये, गाडीमध्ये किंवा जिथे कुठे असाल तिथून देखील आपण ध्यान करू शकतो.
सर्वप्रथम डोळे बंद करून आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करावे. आपले सर्व प्रॉब्लेम्स त्यांना सांगावे. म्हणजे थोडक्यातच काय की त्या देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. त्या आराध्य देवतेला किंवा जे गुरु आहेत, आपण ज्यांना आपले गुरु मानतो, अशा देवतेची सर्वप्रथम आपण आपल्या मनामध्ये प्रतिमा तयार करायची आणि मनापासून त्या देवतेला सांगायचे की माझी जी काही संकट आहेत, माझी काळजी आहे, माझ्यामध्ये जो विचार चाललेला आहे, माझ्या मनामध्ये जो गोंधळ चाललेला आहे किंवा माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व मी तुझ्या पायाशी समर्पित करत आहे. माझ्या स्वतःला मी तुझ्या पायाशी समर्पित करत आहे. आता इथून जे काय असेल ते तूच पाहायचे आहे. असं समर्पण केल्यानंतर त्या देवतेचे, त्या गुरूंचे तुम्ही नामस्मरण करा. डोळे बंद करून तिची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि असे केल्यानंतर आपले प्रॉब्लेम त्यांना सांगितल्यानंतर यातून आपण लवकर बाहेर पडणार आहोत. आपले आराध्य आपल्याला यातून लवकर बाहेर काढतील असा विश्वास ठेवायचा आहे. ध्यानाचे खूप प्रकार किंवा पद्धती असल्या प्रत्येकालाच ती पद्धत सूट होईल असे नाही. पहा, वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींनी, तज्ज्ञांनी यावरती अभ्यास करून ते कसे करावे, का करावे हे सविस्तर सांगितलेले आहे. त्यावर खूप पुस्तके देखील प्रकाशित आहेत. शिवाय सोशल मीडियावरती देखील त्याचे खूप लेख उपलब्ध आहेत. परंतु आपण सुरुवात करताना अगदी छोट्या म्हणजेच अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करायची आहे. आणि हे करणे का गरजेचे आहे तर पहा, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात, संकटे येत असतात, आपल्या डोक्यामध्ये काळजी असते, पुढील भवितव्याचा विचार असतो आणि ह्या सगळ्यांवरती आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. ते येतच राहणार आहे आणि विनाकारण त्याचा आपल्याला त्रास होत राहतो आणि त्या त्रासातून आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी किंवा त्या संकटाशी दोन हात करण्यासाठीची जी शक्ती लागते, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती, ती मिळवण्यासाठी ध्यान हे अत्यंत गरजेचे आहे. बघा, 2 मिनिटं डोळे बंद करून तुम्ही तुमच्या देवतेचे ध्यान केलेत किंवा नामस्मरण केलेत तर बघा आपल्या मनाला किती शांत वाटते. ह्याचीच प्रॅक्टिस आपण थोडी थोडी वाढवत गेलोत. आज 5 मिनिटं केली, उद्या 10 मिनिटं केली, परवा 15 मिनिटं केली. ध्यानाचा जसा सराव होत जाईल तसे तुमच्यामध्ये तुम्हाला बदल दिसू लागतील आणि बाहेरच्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी तुमचे शरीर आणि मन अगदी तयार असेल. ध्यान म्हणजे आपल्या मनाला फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टी सांगत राहणे. ध्यानामुळे आपण आपल्यातील रागावरती नियंत्रण ठेवू शकतो. ध्यानामुळे एखाद्या असह्य आजारावरती मात करू शकतो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये टिकाव धरू शकतो. हाच मला उमगलेला ध्यानाचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे शरीर स्वस्थ, सुडौल, निरोगी ठेवण्यासाठी आपण व्यायाम करत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपले मन स्वस्थ आणि निरोगी, स्वच्छ ठेवण्यासाठी ध्यानरूपी व्यायाम रोज केला पाहिजे. आध्यात्मिक प्रगती, व्यक्तिगत प्रगती आणि आपल्या आराध्यांशी भेट घेण्यासाठी ध्यान ही अत्यंत मोठी पायरी आहे. आणि पहा, तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असता की माझे भवितव्य कसे चांगले होईल, माझी स्किन कशी चांगली होईल, माझे आरोग्य कसे चांगले होईल किंवा मला उद्या जेवणामध्ये मी काय खाणार आहे. ह्या गोष्टी जशा तुमच्या डोक्यामध्ये असतात तसेच आपल्या मनासाठी पण काही गोष्टी गरजेच्या असतात. आपले मन देखील तितकेच तंदुरुस्त राहिले पाहिजे, तरच आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणूनच ते तंदुरुस्त ठेवायचे असेल, मन स्थिर आणि शांत ठेवायचे असेल तर त्याची काळजी देखील घेतली पाहिजे. आणि त्यासाठी नामस्मरण, ध्यान हा एकच उपाय आहे. ध्यान याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, मतं आणि व्याख्या असू शकतात. या व्हिडिओमध्ये मी माझे मत किंवा माझा अनुभव शेअर केला आहे. तुमचे देखील अनुभव ऐकायला मला आवडतील. कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ किंवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.